तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। कोणता जिल्हा ते आपण समोर पाहणार आहोत। मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पीक मालाच्या नुकसानीसाठी मित्रांनो म्हणजे नुकसान भरपाईसाठी 6000 कोटीपेक्षा जास्त निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि अशी माहिती मित्रांनो मंत्री अनिल पाटील यांनी दिलेली आहे। आता मित्रांनो, हा कोणता जिल्हा आहे ते आपण समोर पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून। परंतु मित्रांनो, जर हा तुमचा जिल्हा नसेल तरी मित्रांनो एक आनंदाचीच बातमी आहे, कारण की जर जिल्ह्याप्रमाणे का होत नाही, निधी इथं मंजूर करण्यात येतो आहे आणि लवकरच आपल्या जिल्ह्यात सुद्धा नंबर लागण्याची शक्यता आहे। जेव्हा मित्रांनो दुसऱ्या एखाद्या जिल्ह्याची माहिती समोर आली तर आपल्या चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ पुन्हा सुद्धा घेतला जाणार आहे। तर मित्रांनो, तोपर्यंत आपल्याला एकच काम करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो, कारण की असेच माहितीपूर्ण व्हिडिओ, शेतीबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ, योजनाबद्दलचे सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेतच असतो। तर मित्रांनो, आता हा कोणता जिल्हा आहे आपण बघूया, ज्यामध्ये मित्रांनो 6000 कोटीपेक्षा जास्त निधी शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे, म्हणजे खात्यावरती पैसे येणार आहेत। आणि मित्रांनो, यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की जी पहिले हेक्टरी लिमिट होती मित्रांनो ती 2 हेक्टरपर्यंत होती, आता ती वाढून मित्रांनो 3 हेक्टरपर्यंत करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, चला मग बघूया, आता सविस्तर माहिती बघूया की कोणता जिल्हा आहे आणि कोणत्या वर्षासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर चला मग व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला महासंवादच्या वेबसाईटवरती पाहायला मिळेल। मित्रांनो, मंत्री अनिल पाटील यांनी काय माहिती दिलेली आहे आता आपण इथे सविस्तर बघूया। बुलढाणा जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिके व शेतजमिनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी मित्रांनो 6,47,41,40,000चा निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे। आता मित्रांनो, आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर 2023 मित्रांनो लक्षात घ्या, जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे 7899 शेतकऱ्यांचे 7549.55 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिके व शेतजमिनीचे नुकसान झाले होते। या बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी मित्रांनो अमरावती विभाग आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला होता। त्यानुसार मित्रांनो राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 6,47,41,40,000चा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। ही मदत मित्रांनो 9 नोव्हेंबर 2023च्या शासन निर्णयानुसार 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे। म्हणजे मित्रांनो 2 हेक्टरपेक्षा आता ही मदत 3 हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती मित्रांनो इथे देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, जर तुमचा बुलढाणा जिल्हा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा वेगळा कोणता जिल्हा असेल तर त्या जिल्ह्याचं नावही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। तर मित्रांनो, भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।